फिरविली देऊळ जगा माझी ख्याती आणि नाम देवा हाती दूध प्याला ही वारकरी संप्रदायाच्या वाणीची ताकद होती। वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे श्रीमंत संत, शांतीचे सागर असणारे पैठणी निवासी शांती ब्रह्म। बोलत नाहीत का तुम्ही? जाऊ का मी घरी? खूप लांबून आली मी कथा करून, फक्त बोला माझ्या सोबत। नसल बोलायचं नसं असं असं करा, नाही तर असं असं करा, म्हणजे मला कळलं तुम्ही जाग आहेत। एक सांगेल पहा, वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे एकनाथ महाराज झाले। एकनाथ महाराजांचा अधिकार असा होता की एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये एकनाथ महाराज श्रीमंतही होते, एकनाथ महाराज संतही होते आणि एकनाथ महाराज शांतही होते। एकनाथ महाराजांची एवढी श्रीमंती की नाथ महाराजांच्या घरातील देवाऱ्यातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होतं। पहा, तुम्ही दाखवता नैवेद्य देवाला? दाखवता। एक सांगेल पहा, देवाच्या नैवेद्याचं द्या सोडून, पण मला खरं खरं सांगा, ज्या वेळेला तुम्ही भाजीसाठी सामान काढता, शेंगदाणे खोबरं अजून काही काय असतं, भाजी करत करत तुमचा हात किती वेळा तुमच्या तोंडाकडे जातो? भाजी करताना तुम्ही अगोदर स्वतःच्या तोंडाला नैवेद्य दाखवतात, देवाला नाही दाखवत। एकनाथ महाराजांची श्रीमंती अशी होती पहा की कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, जगाचा मालक 36 वर्ष ज्यांच्या घरी कावडीने पाणी वाहत होता ही एकनाथ महाराजांची श्रीमंती का? द्वारकेची मूत, द्वारकेची मूत, द्वारकेची मूत एकनाथा हरी पाणी वाहे हरी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी आणि पाणी वाही हरी कावडीने। एकनाथ महाराजांची श्रीमंती अजून पुढे जाऊन सांगेल का? एकनाथ महाराजांनी काही अभंग लिहिले, काही गवळणी लिहिल्या, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, एकनाथी भागवत लिहिलं, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसालाही लवकर कळावं पटावं यासाठी एकनाथ महाराजांनी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये भारुडाची निर्मिती केली। भारुड समजतात? भारुड या शेजानीनं बरं नाही केलं गावया, मला पंढरीला सांगते पहा, सुयागे पिनागे आणायला रसागे टकलीला बक्कल गे तुझ्या म्हातारला खेळ